हिमाचल प्रदेशमध्ये भारी पावसामुळे सार्वजनिक सेवा कोलमडल्या। हिमाचल प्रदेशातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानुसार 301 रस्ते बंद झाले आहेत, 436 वीज ट्रान्सफॉर्मर चालू नाहीत आणि 254 पाणी पुरवठा योजनांना अडचण आली आहे। 20 जून पासून मोसमी पावसामुळे 170 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 94 जण पावसाळी आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडले तर उर्वरित 76 जण अपघातामुळे मृत्युमुखी पडले आहेत। पावसामुळे ही आपत्ती आणखी तीव्र झाली आहे। यूपीआय ट्रान्झॅक्शन्सवर शुल्क आकारले जाईल। 1 ऑगस्ट 2025 पासून आयसीआयसीआय बँक यूपीआय ट्रान्झॅक्शनसाठी पेमेंट ॲग्रिगेटर्सवर शुल्क लावणार आहे। जे ॲग्रिगेटर्स आयसीआयसीआय बँकेच्या एस्क्रो खात्यात ट्रान्झॅक्शन्स करतात त्यांना 2 बेसिस पॉइंट शुल्क भरावे लागेल, तर एस्क्रो खाते नसलेल्या ॲग्रिगेटर्सवर 4 बेसिस पॉइंट शुल्क असेल। आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना किंवा व्यापाऱ्यांना यामुळे कोणताही परिणाम होणार नाही। बँकांचे यूपीआय पायाभूत सुविधा खर्च पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। समृद्धी एक्सप्रेसवेवर फास्ट अँड फ्युरियस स्टाईलमध्ये 2 कोटींची चोरी। समृद्धी महामार्गावर भिवंडीहून कोलकात्याकडे निघालेल्या महेश कार्गो मूव्हर्स ट्रकमधून फास्ट अँड फ्युरियस स्टाईलमध्ये 2,43,86,00,000 रुपयांच्या 46 वॅक्सिन बॉक्स चोरीला गेल्या। वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ ट्रकच्या मागील भागातील तापमान वाढल्यामुळे ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि स्लाइड ग्लासमधून 3 व्यक्तींना ट्रकमधून उड्या मारताना पाहिले। चोरी झालेल्या वॅक्सिनच्या किमतीमुळे पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे। मुंबई सिंधुदुर्ग गणेशोत्सवासाठी रोरो सेवा। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते विजयदुर्ग या मार्गावर रोरो सेवा लवकरच सुरू होणार आहे। विजयदुर्ग बंदरात युद्ध पातळीवर काम सुरू असून गणेश चतुर्थीच्या आधी सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे। टेस्ट ड्राईव्ह यशस्वीरित्या पार पडल्यावर बुकिंग सुरू होईल। अंदाजित तिकीट दर जनरल प्रवाशांसाठी 600 ते 1000 रुपये तर गाड्यांसाठी 1500 ते 2000 रुपये असू शकतात। सौदी अरेबियात ग्रीन माउंट पार्क मधील थरारक अपघात। सौदी अरेबियाच्या ताईफ मधील ग्रीन माउंटन पार्क मध्ये 31 जुलै 2025 रोजी मोठा थरारक अपघात घडला। 360 डिग्री थ्रिल राईडची मुख्य सपोर्ट पोल अचानक तुटल्यामुळे राईड खाली कोसळली, ज्यामुळे 23 जण जखमी झाले, त्यात 4 जण गंभीर आहेत। आपत्कालीन पथकांनी तात्काळ उपचार सुरू केले आणि स्थानिक रुग्णालयांना अलर्टवर ठेवण्यात आले। प्राधिकरणांनी पार्क बंद करून अपघाताच्या कारणाची चौकशी सुरू केली आहे। मालाडमध्ये 8 वर्षांच्या मुलाच्या हाताला जाळलं। मुंबईच्या मालाड भागात एका ट्युशन टीचरने 8 वर्षांच्या मुलाच्या वाईट हस्ताक्षरावर राग येऊन त्याच्या हाताला मेणबत्ती सोबत जाळले। या घटनेवर मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षिकेवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे। शिक्षिकेला अटक करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। महादेवी प्रकरणात जैन समाजाचा जिओवर बहिष्कार। नांदनी येथील महादेवी हत्तीनीला गुजरातमधील वंतारा प्रकल्पात हलवण्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजात तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे। विरोध म्हणून जैन समाजाने जिओ मोबाईल सेवेला बहिष्कृत करण्याची मोहीम सुरू केली आहे। जैन धर्मियांच्या मते रिलायन्स उद्योग समूहाशी जिओ कंपनीचा थेट संबंध असल्याने ती अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे। त्यामुळे शेकडो जैन कुटुंबांनी आपल्या जिओ नंबरला इतर नेटवर्कवर पोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मेळघाट मधील शाळेत पाणी टाकी कोसळली। मेळघाट मधील नागपूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेत पाण्याची टाकी भिंत कोसळल्यामुळे 14 वर्षीय विद्यार्थिनी सुमरती सोमा जामुनकरचा मृत्यू झालाय, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झालेल्या आहेत। या घटनेनंतर शवविच्छेदनावर नातेवाईकांनी विरोध केल्यामुळे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। स्टारलिंकला भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी परवानगी। जून 2025 मध्ये स्टारलिंकला भारतात सॅटेलाइट आधारित संवाद सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सरकारी परवानगी मिळाली आहे। या अंतर्गत त्यांना ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट परवाना आणि कमर्शियल व्हेरी स्मॉल एपर्चर टर्मिनल तसेच इंटरनेट सेवा पुरवठा सेवेसाठी परवाने मिळाले आहेत। मात्र व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्यासाठी स्टारलिंकला स्पेक्ट्रम वितरण आणि सुरक्षा निकषांची पूर्तता करावी लागेल। सरकारच्या अंतिम निर्णयानंतरच व्यावसायिक सेवा सुरू होईल।